नमस्कार. आजचा आपला थर्ड लेसन आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञावाचक वाक्य. तर मित्रांनो, आज्ञावाचक वाक्यामध्ये फक्त आणि फक्त आज्ञा, विनंती आणि दरडावणी केली जाते. आज्ञावाचक वाक्यामध्ये कोणताही काळ येत नाही, जसं की वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे कोणतेच काळ येत नाहीत. तर आज्ञावाचक वाक्यामध्ये कोणताही करता येत नाही, एकवचनी किंवा बहुवचनी, जसं की मी, तू, तुम्ही, ते, तो असे कोणतेच करता येत नाही. तर आज्ञावाचक वाक्यात नकारार्थी आणि होकारार्थी वाक्य म्हणजे सेंटेन्स येतात. तर आपण पुढे पाहूया. क्रिकेट खेळ, प्ले क्रिकेट. क्रिकेट खेळू नको, डोंट प्ले क्रिकेट. प्रश्न विचार, आस्क क्वेश्चन. प्रश्न विचारू नकोस, डोंट आस्क क्वेश्चन. पुन्हा प्रयत्न कर, ट्राय अगेन. पुन्हा प्रयत्न करू नकोस, डोंट ट्राय अगेन. टेल द ट्रूथ, खरे सांग. खोटे सांगू नकोस, डोंट टेल अ लाय. तुमचा जुना फ्लॅट विकून टाक, सेल युअर ओल्ड फ्लॅट. तुमचा जुना फ्लॅट विकू नकोस, डोंट सेल युअर ओल्ड फ्लॅट. काहीतरी नवीन सुचव, सजेस्ट समथिंग न्यू. बेकायदेशीर मार्ग सुचवू नका, डोंट सजेस्ट इलिगल वेज. तेथे 6 पूर्वी पोहोच, रीच देअर बिफोर 6. तेथे 6 नंतर पोहोचू नकोस, डोंट रीच देअर आफ्टर 6. सावकाश निर्णय घे, डिसाइड ॲट लेजर. घाईघाईने ठरवू नकोस, डोंट डिसाइड इन हेस्ट. परिणामाला शौर्याने तोंड दे, फेस द रिझल्ट ब्रेवली. परिणामांना घाबरटपणे तोंड देऊ नकोस, डोंट फेस द रिझल्ट टिमिडली. शत्रूवर हल्ला कर, अटॅक द एनिमी. मित्रांवर हल्ला करू नकोस, डोंट अटॅक फ्रेंड्स. काहीतरी म्हण, से समथिंग. ते पुन्हा म्हणू नकोस, डोंट से दॅट अगेन. तुझ्या प्रयत्नात यशस्वी हो, सक्सीड इन युअर एफर्ट्स. तुझ्या दुष्ट विचारात यशस्वी होऊ नकोस, डोंट सक्सीड इन युअर इल डिझाईन्स. एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घे, कन्सल्ट ए फिजिशियन. तज्ज्ञांचा सल्ला घेऊ नकोस, डोंट कन्सल्ट एक्सपर्ट. तुझ्या तब्येतीची चिंता कर, वरी अबाउट युअर हेल्थ. तुझ्या पैशांची चिंता करू नकोस, डोंट वरी अबाउट युअर मनी.